थातूर मातूर पॅकेजची घोषणा नको, हेक्टरी 50,000 आणि कर्जमाफी जाहीर करा, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 8 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. विमानतळावर पंतप्रधानांची जाहीर सभा होणार. सभेची जय्यत तयारी सुरू. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान. विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते. राज्य सरकारने लेखी पत्राद्वारे कळवला निर्णय. पुण्यात रोहिणी खडसेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रकरणाचा कुटुंबावर परिणाम होत आहे. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सांगली जिल्हा बँकेसंदर्भात भेट घेतली आहे. सांगली बँकेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याची केली मागणी. राजकारणात 2 पक्ष एकत्र येत नाहीत का? आम्हाला धोका नाही, आमची महायुती भक्कम. लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात. ठाकरे बंधू युती संदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी. मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आरोप. बाळा नांदगावकरांनी केला मराठवाडा दौरा. अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. पातूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रामदास कदम यांच्या आरोपात तथ्य, मात्र अनिल परब यांचे आरोप बिनबुडाचे. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. खासदार नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. सह्याद्री अतिथीगृहावर राणे फडणवीसांच्या भेटीला. भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात. नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात धाड. कागदपत्रांची बावनकुळेंकडून चौकशी. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबी पंचाची चर्चा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पंचाला नवा रंग. मालिकेत नुसती जाहिरात असते, त्यासाठी काहीतरी करा. पुण्यातील आजींची खासदार सुप्रिया सुळेंकडे अजब मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा प्रकरणी सदाभाऊ खोतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामदास कदमांचा निषेध. रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेची रामदास कदमांवर टीका. आमदार रोहित पवार नोटीस प्रकरण. बदनामी केल्याचा मंत्री कोकाटेंचा आरोप. नाशिक कोर्टात आज कोकाटे मांडणार बाजू. मंत्री माणिकराव कोकाटे कोर्टात दाखल. अभिनेते महेश मांजरेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट. पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता घेतली भेट. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. यापूर्वी मंजूर झालेले सर्व दौरेही रद्द. राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार. काटा मारणारे कारखानदार भाजपात गेले, त्यामुळे कारवाईचं धाडस दाखवावं. राजू शेट्टींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. काँग्रेसला मोठं करण्यात मराठ्यांचा मोठा हात. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणं बंद करावं. छगन भुजबळांच्या आहारी वडेट्टीवार यांनी जाऊ नये. मनोज जरांगेंचा विजय वडेट्टीवारांना सल्ला. भुजबळ वडेट्टीवारांच्या तोंडून वदवून घेतात, मनोज जरांगेंचा आरोप. वडेट्टीवारांच्या रूपानं भुजबळांना नवा भिडू मिळालाय. दबावात कुणाचा जीआर निघत नसतो, मनोज जरांगेंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंची फक्त राजकीय युती नाही, तर तन मन दिमाग दिल अशी युती. कुणी पाण्यात देव बुडवून बसले असेल तरी बात बहुत दूर तक चली गई है, संजय राऊतांचं वक्तव्य. मातोश्रीवर ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू. संजय राऊतांचं विधान. मुंबईचा महापौर मराठीच होणार. मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचं वक्तव्य.
अनिल देशमुखांवरील हल्ला प्रकरणी हल्ल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर. काच फुटल्यानं जखम झाली असा अहवालात नमूद. तर नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर राडा. टोल नाक्यावर राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षाचा राडा. पारडी मक्ता येथील टोल नाक्यावर राडा. टोल नाक्यावर 50,000ची खंडणी मागत तोडफोड. लाखो रुपयांच्या साहित्याची ही तोडफोड. निवडणुकीपूर्वी महायुतीने 7/12 कोराचं आश्वासन दिलं होतं. स्थानिक आमदाराला 7/12 कोराबाबत का विचारत नाही, सवाल उपस्थित केलाय. तुपकरांनी हा सरकारला सवाल उपस्थित केलाय. नवी मुंबईत नरेंद्र मोदींची जाहीर सभा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सभा होणार आहे. 8 ऑक्टोबरला विमानतळाच्या उद्घाटनानंतर सभा. नवी मुंबई विमानतळावर मोदींच्या सभेची तयारी सुरू. गोकुळच्या म्हशीच्या दुधाचं उत्पादन वाढवणार. 25 लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. सुपरवायझर गोकुळ आणि दूध उत्पादकांमधील दुवा. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. गडचिरोलीमध्ये वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा. वन कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बनवला वनराई बंधारा. बंधाऱ्यामुळे प्राण्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होणार. बीडच्या कपिलधरवाडीतील रस्ता खचला. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ग्रामस्थांचं स्थलांतर. जवळपास 100 कुटुंबांचं केलं स्थलांतर. वाशिमच्या वर्दरी खुर्दमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. मदत मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल. परिसरात खळबळ. यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करू नये या मागणीकरता आदिवासी समाजाचं रास्ता रोको आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्यात आलं. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 14वा वर्धापन दिन. गोंडवाना विद्यापीठातील विकासाचं मॉडेल जगाने स्वीकारावं. डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांचं वक्तव्य. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 57 लाखाहून अधिक उलाढाल. 16 लाख भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी लावली हजेरी. वणीतील शेतकऱ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांकडून नाशिक सापुतारा मार्गावर रास्ता रोको. ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी. सिल्लोडमध्ये मंगेश साबळेंच्या उपोषणाला आमदार रोहित पवारांची भेट. रोहित पवारांनी त्यांच्या तब्येतीची केली विचारपूस. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलनाचा इशारा. टीजर जारी करत आंदोलनाचा दिला इशारा. आदिवासींच्या आरक्षणात इतरांची घुसखोरी नको. बुलढाण्यात आदिवासींचा भव्य मोर्चा. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय. सोलापुरात 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे स्वतःहून उतरवले. शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत निर्णय. रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई. कारखाना रावळगाव ग्रामपंचायतीकडून सील. कारखान्याकडे जवळपास 2 कोटींची ग्रामपंचायतीची थकबाकी. वारंवार नोटीस देऊनही पूर्तता न केल्यानं कारवाई. दादरमध्ये इंदू मिल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याच्या बुटाचा काही भाग नोएडा इथून मुंबईत दाखल. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा. आदिवासी म्हणून एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता मोर्चा. हसनापूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं. शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी. 5वी पर्यंत एकाच शिक्षकावर भार. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. सकल मातंग समाजाचा परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीकरता मोर्चा. मोर्चात महिला मोठ्या संख्येने उपस्थित. तर परभणीत बंजारा समाजाचा उद्या मोर्चा. एसटी आरक्षण मागणी करता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन. कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्याकडून आपत्तीग्रस्तांकरता मदत. मराठवाडा आणि उत्तराखंड मधील आपत्तीग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत. मुलगी ॲडव्होकेट रुपाली पणदूरकर हिच्या स्मृतीप्रित्यर्थ मदत.
नवी मुंबईत 14 गावांच्या समावेशाचा मुद्दा. सरकारनं ही 14 गावं दत्तक घेण्याची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी. मंदा म्हात्रेंची माहिती. सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांकरता आंदोलन सुरू होतं. मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आंदोलन सोडवण्यात आले. सादर मागण्या मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर करणार असं आश्वासन देण्यात आले. भंडाऱ्यात आदिवासी समाजाचा विशाल आक्रोश मोर्चा. इतर जातींकडून आदिवासींमध्ये होत असलेल्या घुसखोरी विरोधात मोर्चा. बीडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. कार्यकर्त्यांचा अंबाजोगाई कळंब महामार्गावर रास्ता रोको. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. बीडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी. सातारा नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर. सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित. 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता. 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला क्लीन चिट. अपघातावेळी गौतमी गाडीत नसल्याची माहिती. अपघातावेळी गाडीत असलेल्यांना पोलिसांकडून अटक. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. नवा मोठा मैदानातून मोर्चा सुरू. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या मागणी विरोधात मोर्चा. जालन्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं शेतकरी मोर्चाचं आयोजन. मोर्चात प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे उपस्थित. राज्यात कोल्ड्रिप कप सिरपवर बंदी. राज्य सरकारकडून खबरदारी करता टोल फ्री नंबर जारी. मात्र हा क्रमांक लागत नसल्याचं समोर. लोकशाहीच्या रियालिटी चेकमध्ये प्रकार उघडकीस. बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप. कारागृह अधीक्षक कैद्यांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप. गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस. 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंनाही नोटीस. जालन्यात शिक्षकांच्या मागणीकरता आंदोलन. खडकी जिल्हा परिषद शाळेत महिनाभरापासून शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. सीईओंच्या दालनात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. अहिल्यानगरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता मोर्चा. नाशिकमध्ये रस्ते दुरुस्तीच्या मागणीकरता शिवसेनेकडून आंदोलन. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला ठिय्या. संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रकार. वकील राकेश किशोर यांना घेतलं ताब्यात. सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेनंतर गोंधळ. न्यायालय परिसरातील सुरक्षेच्या प्रमाणात वाढ. नवी मुंबईतील बेकरीतल्या पावामध्ये आढळल्या अळ्या. बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य. बेकरी तात्काळ बंद करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. 8 ऑक्टोबरला नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी. विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 तारखेला हंबरडा मोर्चा. मोर्चाच्या पूर्वतयारीकरता अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी विराट मोर्चाचं आयोजन. तुळजाभवानी मंदिर कोजागिरी पौर्णिमेसाठी सज्ज. मंदिरात उद्या साजरी करण्यात येणार पौर्णिमा. दर्शनाकरता लाखो भाविक तुळजापुरात दाखल. अहिल्यानगरमध्ये वंजारी समाजाच्या आरक्षणाकरता तरुणांचं आमरण उपोषण. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता रास्ता रोको आंदोलनही केलं जाणार. खासगी लॅबवर सरकारचा अंकुश. बोगस औषध शोधण्याकरता खास मशीन. विधिमंडळाच्या अधिवेशनात कायदा घेणार. वाल्मिक कराडच्या नावानं बॅनर व्हायरल. आर्थिक निधीकरता सोशल मीडियावर बॅनर. वाल्मिक कराडचं नाव चेहरा टिकून राहण्यासाठी मोहीम. गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ. घायवळच्या घरात सापडली 2 जिवंत काडतुसा आणि 4 पुंगळ्या. घायवळ विरोधात कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल. कोल्ड्रिंक सिरप दिसलं तर लगेच फोन करा. राज्य सरकारकडून महत्त्वाचं आवाहन. पालघरच्या JSW मुरबे पोर्ट बंदराची जनसुनावणी. 6 ते
70,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता. जनसुनावणी दरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात. अमरावतीत भारतीय अभिजात भाषा परिषदेचं आयोजन. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. 3 दिवस 11 अभिजात भाषांवर होणार चर्चासत्र. दहिसरच्या शुक्ला कंपाऊंड मधील नागरिकांचा मोर्चा. माजी खासदार गोपाळ शेट्टींचा पाठिंबा. मनपाच्या तोडक कारवाईनंतर नागरिकांचा मोर्चा. रत्नागिरीत पावसामुळे शेतीचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास. पावसामुळे हिरवण्याची बळीराजाला भीती. पीक विमा प्रतिनिधी आणि संतोष बांगर यांच्या कॉल रेकॉर्डिंग नंतर जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर. शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आश्वासन. बीडमध्ये राज्य मुस्लिम खाटीक सेवा संस्थेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना पशुधनाचं वाटप. कानडा गावात नुकसानग्रस्तांना आवश्यक साहित्याचं वाटप. बीडच्या आष्टीत नांदा गावात पावसामुळे प्रचंड नुकसान. सरपंच अशोक औटे यांना अश्रू अनावर. गावची परिस्थिती पाहवत नसल्यानं सरपंच अशोक औटे यांना अश्रू अनावर. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठं नुकसान. दिवाळी तोंडावर आल्यानं आनंदाचा शिधा लवकर द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. सरकारने आनंदाचा शिधा योजना सुरू ठेवावी, हिंगोलीतील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे भाज्यांचं नुकसान. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोथिंबीरच्या दरात वाढ. बाजारात भाज्यांची आवक देखील कमी. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार. जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. दिवाळी सण गोड करायचा असेल तर दिवाळीपूर्वी मदत द्या. खरीपातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. मोसंबी बागेसह कपाशी, तूर पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं दिवाळी साजरी कशी करायची, शेतकऱ्यांसमोर प्रश्न. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात. शेतकरी महिला गाणी म्हणत आनंदात करतात सोयाबीन काढणी. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसानं अनेकांची उडाली तारांबळ. शेतकरी मात्र चिंतेत. तर धुळ्यात घरासमोरच साचलं 3 फूट पावसाचं पाणी. पाणी साचल्यानं नागरिक त्रस्त. आयटीआय कॉलनीतील प्रकार. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक नष्ट. पावसामुळे शेतकरी आणखी संकटात. परभणीतील वसाहतींमध्ये पाणीच पाणी. नदी नाले प्रवाहित. शेकडो घरामध्ये पाणी शिरलं. स्थानिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता. राज्यात पावसाची उघडीप राहणार. साताऱ्यातील कोयना धरण 99% भरलं. विसर्ग नसल्यानं खालील गावांना धोका नाही. बीडमध्ये पुन्हा पावसाचा कहर. माजलगावच्या नाकलगावमध्ये नदीला पूर. पावसामुळे जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं. शेती पिकांचं, घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको दरम्यान दगडफेक करणाऱ्या अटकेतील 30 आरोपींना जामीन मंजूर. 25,000च्या जात मुचलक्यावर अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर. चंद्रपूरमध्ये पोलिसांची ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. आरोपीकडून 528 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. 35,07,480 रुपयाचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीच अटक. मुंबईत सराईत आरोपी सलमान इराणीला खडकपाडा पोलिसांकडून फिल्मी स्टाईलने अटक. इराणीला पकडतानाचा थरार सीसीटीव्हीत चित्रित. अटकेवेळी इराणीच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला. कल्याणच्या गांधारी गावातील हनुमान मंदिरात भर दिवसा चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापूरमध्ये बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून फसवणूक. 2 लाख रुपयांचा लाभ घेऊन कामगार कार्यालयाची फसवणूक. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिरपूरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडेखोरांची धाड. दरोडेखोरांकडून 22,000ची रोकड लंपास. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.
फुकट चप्पलांसाठी मायलेकींचा प्रताप, IPS अधिकारी सांगून मायलेकींची चप्पल खरेदी. पुण्यातील MG रोडवरील घटना, पोलिसांनी मायलेकींना ठोकल्या बेड्या. आमदार बापू पठारे मारहाण प्रकरण, 10 ते 15 जणांविरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल. बापू पठारे यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक, मोठा नफा होण्याचा आमिष दाखवत फसवणूक. रत्नागिरी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कल्याणमध्ये हॉटेल मालकावर गुंडांची दादागिरी. हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुण्यात पोलीसच सुरक्षित नाहीत, गुन्हे शाखेत काम करणाऱ्या पोलिसावरच कोयत्यानं वॉर. पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील घटना. अमरावतीतील 128 बंदी अद्याप फरार. कोरोना काळात जामिनावर सोडलेले बंदी अद्याप फरार. कारागृह प्रशासनाची पोलिसांकडे धाव. जळगावच्या तरुणाची भुसावळमध्ये हत्या. हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हत्या. रुग्णालयात नेण्याच्या आधीच तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरमध्ये दुचाकीस्वार चक्कर येऊन पडतात, चोरट्यांनी लंपास केली चांदीची पिशवी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चोरट्यांचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.